श्याम्या ए शाळके काय रे, तू इकडं कस काय? अरे तुलाच भेटायला आलो का. होय. मला माहित होतं तू इथं असणार आहेस ते. अरे आज कॉलेजमध्ये रोज डे आहे. मग डे रोजच असतो. अरे रोज डे म्हणजे लव गुलाबाचं फूल देण्याचा दिवस असतोय. म्हणजे आपल्याला जी व्यक्ती आवडते की नाही तिला आपण गुलाबाचं फूल द्यायचं असतंय. होय. मग तू कुणाला देणार आहेस का? मी देणार आहे शान्या माझी शाळा घ्यायला लागलायस वे तू. आधी सांग तू कोणाला देणार आहेस गुलाबाचं फूल. अयो मी कशाला कुणाला देऊ? अरे एखादीला गुलाब देण्याची डिरिंग होईस तवरच गुलाबाचा गुलकंद होतो अशी तर आहे रे आमची. नाही कोणतरी आवडत असेलच की. सांग की नाही सांग की. सांगू? शारदा. शारदा दिसायला भोळा माझ्या वादीवरच डोळा. काय? मी काय म्हणतो आज रोज डे का नाही सांगून टाक की तिला. सांगून? आईला स्वप्नात सुद्धा आय लव्ह यू म्हणायची डिरिंग नाही रे माझी तिला. बरं राहिलं चिठ्ठीत तर सांगशील. हा चिठ्ठी? लेका विचारानच हात थरथरायला लागला माझा. तू जर चिठ्ठी नाही ना दिली तर दुसराच कोणतरी येऊन मिट्टी मारल तिला. चालेल का तुला? ए नाही 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 चालणार. आता एक काम करतो मी चिठ्ठी लिहितो आणि तू मला सांग. हो हा ले. प्रिय शारदा, काय तुझा चेहरा, काय तुझे डोळे, तेरे चेहरे पे दो आँखियों के पहरे, तुझ्या मोकळ्या केस सांभारात जीव गुंतवा. बघू. सांभार नाही रे, संभार. संभार असतो ना. अच्छा. तुझ्या मोकळ्या केस सांभारात जीव गुंतवाव असं वाटतं. तुझ्यावरनं आयुष्य ववाळून टाकावं असं वाटतं. तेरे लिए ताजमहल बनाऊ. तू है यहाँ वहाँ, तू है मेरी मुमताज, मैं तेरा शाहजहां. शाहजहां. अरे कळणाऱ्याला कळत असते रे. बर तुझा श्याम सावंत. आता टाकले. आता ताक कशाला पाहिजे तुला? ताजा कलम रे. ताजा कलम. लेका मास्तरच होणार आहेस तू. तुझा जर होकार असेल तर मला ह्याच ठिकाणी भेटायला ये. नदीच्या काठी. हा बघू दे. हा हा आता ही चिठ्ठी लगोलग तिला नेऊन देतो. हा पहिल्यांदाच केलं रे असं. पहिल्यांदा शेवटच नाही म्हणजे आता होकार देणार ना तुला ती. चल येतो. शाळक्या काय करशील रे माझं? तुझं सांगताच येत नाही गाड्या. आणि माझ्या वतीनं एक गुलाबाचं फुल दे तिला. देतो. शारदा श्याम सावंत चिठ्ठी दिल्या. श्यामने चिठ्ठी. देवा, पहिल्याच वेळेला मी असं काहीतरी केलंय. पहिल्यांदाच फायनल होऊ दे. कसं वाटेल शारदाला? माझी तर छाती दडदड दडदड करायला लागली. देवा देवा. श्याम हे काय आहे? नाही म्हणजे ते रोज डे असल्यामुळं मला जे मनात वाटलंय तुझ्याबद्दल ते लिहिलंय मी. हे तुला मनात वाटलं? काय तर म्हणे काय तुझे ओठ, चेहरा तेरा चिकना, एक डोळा हेकना आणि किधर भी देखना. क्या पुढं ऐक. मुमताज सारख्या नाकावरती मधुबालेचा तोरा, तोंडाला इतकी पावडर की कॅरम बोर्ड तरी भरा. अयो मी नाही. म्हणा मी नाही. आणि पुढं ऐक. तेरे साथ कौन शादी करेगा यार, ये तो बड़ी गलती है. कौन ताजमहल बांधेगा यार, यहाँ मुमताज रोज बदलती है. नाही मी नाही सांगितलं हे. सांगितलं काय? मला काय झालं, रोज डे म्हणून शेळके मला म्हणला तुझ्या आवडीचं जे कोणी असेल त्याला म्हणला लिहावं लागते चिठ्ठी. म्हणून मी त्याला सांगितलं आणि तो लिहित होता. हे माझं हस्ताक्षर नाही. हे बघ माझं हस्ताक्षर. हे बघ असं आहे आणि हे शेळकेच आहे. हा नाही त्याने काय मी खेड्यातनं आलो म्हणून मला येडा बनवायचा प्रयत्न केलाय. मी कशाला असं लिहिन? मला तू किती आवडतीस, माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी हे बघ कसा बघायला लागलाय तिकडनं. आणि शेळके हा ते बघ पळतोय. शेळके थांब.
शेळके हं? असा लांब उभा का? तुला गुलाब नकोय? अरे आज रोज डे आहे. हवाय. हवाय ना? कोणता हवाय? म्हणजे पिवळा फ्रेंडशिपचा की लाल प्रेमाचा? लाल चालतोय की. लाल चालतोय ना मग? हं. ते गुलाबाचं नंतर बघू, पण आधी तुझं थोबाड लाल करते. हे आमचं सोनं वडलोपार्जित आहे. तुम्हाला का दावालोय मी हे आता तुमची पोरगी आमच्या घरात येणार. बरोबर आहे की नाही? बरोबर. अशी मडवतो सोन्यानं तिला कपडे सुद्धा घालायची गरज भासणार नाही. तशी म्हणायची पद्धत आहे हो. आता हे दागिने आहेत का नाही, हे सोनं आम्ही तळघरात ठेवतोय का म्हणून विचारा. का? इन्कम टॅक्स वाले 10 टाकते तू. आता आमच्या बघा नावावर 10 एकर जमीन आहे. फक्त 10 एकर? म्हणायला हो, तशी आहे 100 एकर, खरं दुसऱ्याच्या नावावर. इन्कम टॅक्स वाले 10 टाकतात. कोकणात आंब्याचा बिझनेस आहे मोठा, पर दुसऱ्याच्या नावावर. पोरं बी आहेत दुसऱ्याच्या नावावर. काय? सिक्युरिटी. मग दुसऱ्याच्या गँग मध्ये आहेत, खरं काम आमच्यासाठी करतात. त्यानंतर बघा ट्रान्सपोर्टचा मोठा बिझनेस आहे. 80 गाड्या आहेत. किती? 80. मग खरं ते दुसऱ्याच्या नावावर. कंस्ट्रक्शनचा बी बिझनेस आहे, पर दुसऱ्याच्या नावावर. शिक्षण संस्था बी आहे. दुसऱ्याच्या नावावर? नाही, आमच्या नावावर. लॉस नको का दाखवायला. आता गंमत सांगू काय, हे जे सोनं आहे का नाही ते खरं सोनं नाहीच आहे. बसा, खरं सोनं ह्यो आमचा दादा. दादा खाली ठेव. पाय पाय. खरं सोनं आमचा दादाच आहे. वारणा करापलाय. खरं तुमच्या पोरी स्पर्श झाला का नाही, जळाळून निघतोय बघा. लाजला. या साहेब, बघितलं ना समजा खोल्या बघितल्या ना. हा, खोल्याच तेवढे बघितलं ना. दरवाजे कसे वाळवीने खाल्लेत, समधीकडे वाळून उभे राहिलेत. साहेब काय सांगायचं, हे घातलेत तेवढेच कपडे येतो. अहो तुम्हाला सांगतो साहेबचं बंद बंगलाच घाण केलाय आणि बंगला बी घाण पडलाय. आता काय सांगायचं साहेब. अहो दिसेल तेवढा मोठा आहे फक्त, पण म्हणतात ना बडा घर पोकळ वासा, त्यातली अवस्था झाली. तुम्हाला ती सांगतो, कागदपत्र प्रॉपर्टी तुमच्या समोर सगळी घाण पडली. व्याज सुधीक भरायला पैसे नाही साहेब. यो माझा दादा, राकेश दादा. पैसा नाही म्हणताना ह्याचं लग्न होईन झालंय, ह्याचं लग्न होईन झालंय म्हणताना माझं लग्न होईन झालंय. बघितलं ना कसा वाढलाय तो. बघा. माफ करा साहेब, तुमची ट्रिप फुकट गेली. पण तुम्हाला सांगतो, या घरात पैसा अजाबात नाही. इथं आहेत भिकारी आणि भिकारी. अरे देवा, ये तर बडा घरन पोकळ वासा. तेच तर सांगितलं ना मी. अहो तुम्ही भिकारी आहात हे सुद्धा सांगितलं. अहो फक्त अल्युमिनियमची भांडी नाहीत म्हणताना, नाहीतर 100% भिकारी. आता फक्त 4 चाकीवर बसायचंच बाकी राहिले. द्या काहीतरी भिकाऱ्याला द्या. हो, द्या. दादा आवर. वर ये. ये. बघितलं नव्ह का? आप्पा चला आता, पोरी काय खटरा वडायला द्यायची आहे घरात? म्हणजे काय म्हणजे? तुमची ही भिकारीगिरी बघितल्यावर कुठला शाना माणूस तुम्हाला मुलगी देईल? तुम्ही इन्कम टॅक्स वाले नाही? इन्कम टॅक्स वाल्याने काय येड लागलाय का इथं यायला? म्हणजे दादा मगाशी आले ते कोण होते? ते आम्हीच, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. अहो माझ्या आयुष्यामध्ये मी एवढी सोपी धाड कधी अनुभवली नव्हती. माणूस स्वतःहून आपला पैसा अडका, दागदागिने, जमिनीचे असे कागदपत्र दाखवतो, याचा अर्थ काय? मिस्टर R.K. शेळके, इन्स्पेक्टर, अरेस्ट हिम.